नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 12.2चा 6वा प्रश्न पाहणार आहोत. सम तिकीट्स ऑफ ₹200 अँड सम तिकीट्स ऑफ ₹100. मित्रांनो, एका ड्रामाचे हे तिकीट आहेत. दोन प्रकारची तिकीट आहेत. एकाची व्हॅल्यू आहे ₹200 आणि एकाची आहे ₹100. The number of tickets of ₹200 sold was 20 more than the number of tickets of ₹100. म्हणजे हे समजा 100 रुपयाचे तिकीट आपण X विकले, तर या तिकिटापेक्षा हे तिकीट 20ने जास्त विकले गेलेले आहेत. बरोबर आहे. टोटल अमाऊंट रिसिव्ड बाय द थिएटर ऑफ सेल तिकीट्स वाज, हे दोन्ही तिकिटे मिळून टोटल सेल झालेला आहे ₹37,000. तर फाइंड द नंबर ऑफ तिकीट्स सोल्ड. 100 रुपयाचे किती तिकीट विकले गेलेत हे आपणास कॅल्क्युलेट करायचे. सोडूया. आन्सर. सपोज the number of ₹100 tickets sold be X. समजा X तिकीटे विकले गेलेली आहेत. Therefore the number of ₹200 tickets sold be X plus 20 होईल. बरोबर आहे. कारण डाटा फ्रॉम गिवन डाटा जेवढे 100 रुपयाचे तिकीट विकले गेलेले आहेत त्यापेक्षा 20ने जास्त 200 रुपयाचे तिकीट विकले गेलेले आहेत. त्यामुळे असं आपल्याला लिहिता येईल. आता 100 रुपयाचे जे तिकीट विकले गेलेत त्याची किंमत किती होते ते काढू आपण. आणि 200 रुपयाचे किती तिकीट विकले गेलेत त्यांची किंमत काय होईल ती काढू. कारण दोघांची ॲडिशन जर केली तर आपल्याला ही दिलेली आहे 37,000. द अमाऊंट received by sale of ₹100 tickets. 100 रुपयाची तिकिटे विकून, तिकिटे किती आहेत आपले X आणि क्वांटिटी तिकिटे X आणि व्हॅल्यू त्याची ₹100. म्हणजे काय होईल 100X. अमाऊंट होईल आपली 100X. 100 रुपयाच्या तिकिटाची अमाऊंट होईल 100X. अँड द अमाऊंट रिसिव्ड बाय सेल ऑफ ₹200 रुपयाचे तिकिटे विकून अमाऊंट होईल आपली. तिकिटे किती आहेत X plus 20. X plus 20 आहेत. आणि एका तिकिटाची व्हॅल्यू 200 रुपयाच आहेत. म्हणून 200 रुपयाचे तिकिटे विकून एवढे अमाऊंट तयार होईल. हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. म्हणजे यानं याला मल्टिप्लाय केलं, यानं याला मल्टिप्लाय केलं, प्लस साईन ॲज इट इज, तर 4,000. बरोबर आहे. 100 रुपयाचे तिकिटे विकून एवढे अमाऊंट मिळते आणि 200 रुपयाचे तिकिटे विकून एवढी अमाऊंट मिळते. दोघांची अमाऊंट आपण बोथ ऑफ अमाऊंट रिसिव्ड त्या थिएटरला दोघांची मिळून
अमाऊंट मिळाली ₹37,000. बरोबर आहे, 37,000. मग 100 रुपयाची तिकिटे विकून 100x अमाऊंट मिळाली. 200 रुपयाची तिकिटे विकून ही अमाऊंट मिळाली प्लस 4,000. ही 100 रुपयाची विकून आणि ही 200 रुपयाची तिकिटे विकून टोटल अमाऊंट आहे 37,000. बरोबर आहे. आता कॅल्क्युलेशन करू आपण. 100x प्लस 200x म्हणजे 300x होईल प्लस 4,000 इक्वल टू 37,000. Therefore 300x इक्वल टू 37,000 हे इकडे मायनसमध्ये येतील. 4,000 मायनस 4,000. Therefore 300x इक्वल टू 37,000 मधून 4,000 जर गेले तर राहतील 33,000. बरोबर आहे. Therefore x इक्वल टू 33,000 इकडे मल्टिप्लायमध्ये आहेत 300, इकडे डिव्हिजनमध्ये येतील. आता 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल. Therefore x इक्वल टू 330/3. Therefore 3 1 3 3 1 3 0. x ची व्हॅल्यू 110. x म्हणजे 100 रुपयाची तिकिटाची क्वांटिटी झाली. हेन्स the number of ₹100 tickets sold 110. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.